व्यवसायाच्या निमित्तानं गुंतवणूक केलेल्या रकमेच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला दाम दुप्पट रक्कम त्याच्यातून घ्यायची आहे. असा कोणता व्यवसाय आहे? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फूड व्यवसाय, त्यामध्ये चालणारा मांसाहार आणि मटण. खास करून आता बोकड व्यवसाय करायचा का, बोकड पालन करायचं का? तर नाही. बोकड पालन न करता तुम्ही जर ठगर पालन केलात, आता मी अगदी ठामपणे आणि आत्मविश्वासपूर्वक सांगेन, जर तुम्ही ठगर पालन केलात, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलात, तर येत्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यापासून दाम दुप्पट रक्कम मिळते. मग त्याच्यासाठी आवश्यक असणारी जागा किती लागते? तुमच्याकडे आहे 5 ते 6 गुंठ आहे, 10 गुंठ आहे, 15 गुंठ आहे, ठीक आहे, ओके, काही अडचण नाही. ज्याच्याकडे जागा उपलब्ध नाही तो भाड्याने हे घेऊ शकतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. आता हे व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, या व्यवस्थापनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी त्यांचा सहभाग असावा? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्याकडं 1000 स्क्वेअर फूट इतकं साईडला जाळी मारून एक पत्र्याचं शेड तुम्ही जर तयार केलात तर अतिशय उत्तम. याच्यामध्ये 1-2 कंपार्टमेंट तुम्ही करायचे आहेत किंवा 3 कंपार्टमेंट तुम्ही करा. तर पहिल्या कंपार्टमेंटमध्ये एक 15 ठगराची पिल्ली, 15 दिवसाच्या गॅपनं एक 15 ठगराची पिल्ली आणि त्याच्या 15 दिवसाच्या गॅपनं एक 15 ठगराची पिल्ली तुम्हाला आणायची आहेत. आता ही पिल्ली मार्केटमध्ये कशी मिळतात? तर अगदी वजनावर म्हटलं तर वजनावर 350 रुपये किलो किंवा 400 रुपये किलो या हिशोबानं मार्केटमध्ये मिळत असतात. किंवा नगावर जर घेतला तर 4500 ते 5000 रुपयाला एक ठगराचं पिल्लं या हिशोबानं तुम्हाला मिळत असतं. आणि मी जाणीवपूर्वक म्हणतोय, बोकड आणि ठगर यामध्ये फरक नेमका काय आहे? तर बोकडाला जितकं तुम्ही अन्नधान्य द्याल, जेवढ्या गोष्टी चारा पाणी सगळं हे कराल, तर त्याचं जे वाढणारं वजनाचं प्रमाण आहे आणि ठगराचं वाढणारं वजनाचं प्रमाण आहे, याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 1.25 पट फरक आहे. म्हणजे उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं, 6 महिने जर एखादा आता बोकड तुम्ही जर पाळलात, त्याला येणारा उत्पादन खर्च जो आहे, आणि ठगराला 6 महिने तुम्ही पाळलात, त्याला येणारा उत्पादन खर्च आहे. बोकड हे 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक दुप्पट होऊ शकतं. म्हणजे एक 10 किलोचा बोकड आहे तर तो एक साधारणपणे 18 ते 20 किलोपर्यंत तो जाऊ शकतो, जर तुमचं व्यवस्थित त्याची निगा असेल तर. पण ठगर मात्र अगदी 15 किलोच्या हिशोबाने वाढतो. म्हणजे 10 किलोचा ठगर हा 25 किलोपर्यंत पोहोचतो. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर लहान पिल्लं जे ठगराचं तुम्ही 5000 रुपयाला आणलेलं आहे, 6 महिन्यानं त्याला जर तुम्ही बाहेर काढलात तर नक्कीच ते 14 ते 15,000 रुपयाला ते ठगराचं पिल्लं जातं. म्हणजे जवळपास 5000चं तुम्ही 15,000 म्हणजे 10,000च्या आसपास तुम्हाला नफा इथं मिळतो, नक्की मिळतो. त्याच्यातला उत्पादन खर्च वगैरे जर तुम्ही वजा केलात, एक साधारण 4000च्या आसपास, 3,500-4,000, कारण तेवढ्या स्टँडर्ड लेवलला ते त्याला खर्च करायचा आहे, तेवढं त्याला घालायचं आहे, तेवढं कारण आपल्याला त्याचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे, तर त्याला त्या पद्धतीनं भरडा वगैरे सगळं द्यायचा आहे. तर 4,000 रुपये प्रमाणे तुम्ही जर त्यातनं वजा केले तर नक्कीच एक 6,000 रुपये तुम्हाला राहतात. म्हणजे 5,000ची गुंतवणूक आणि तुम्हाला मिळणार आहेत 6 महिन्यानं 6,000 रुपये. म्हणजे दाम दुपटीपेक्षाही जास्त रक्कम तुम्हाला या व्यवसायातून मिळू शकते, नक्की मिळू शकते. आता याचा उत्पादन खर्च पण कसा कमी करायचा? म्हणजे उत्पादन खर्चामध्ये आता समजा एखाद्याची 15 गुंठे शेती आहे किंवा 20 गुंठे शेती आहे, अर्धा एकर शेती आहे, 1 एकर असेल तर प्रश्नच नाही. तर अर्धा एकर शेती आहे किंवा 10 गुंठे जरी शेती असेल तरी पहिल्यांदा तुमच्या शेताच्या भोवतीनं, तर तुम्ही शेतातच तिथं शेड त्याचा 1 गुंठ्याचा मारणार आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट अंदाजे तुम्ही शेड मारलेला आहे, जाळी वगैरे सगळी मारलेली आहे. आणि उरलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या रानाच्या 4ही बाजूला तुम्ही तुतू किंवा शिवरी ही लागवड तुम्ही करू शकता. आणि तुमच्या रानामध्ये तुम्ही मक्याचं पीक घेऊ शकता. तर मका कशासाठी करायचा? तर मका त्याचं जे कणीस, त्याच्यापासून जे मका बी जे आहे ते बी भरडून आणायचं तयार झाल्यानंतर. म्हणजे एक साधारणपणे स्वतःचा शेतातलाच एक तुमचं खाद्य तयार होईल. आणि शिवरी जे आजूबाजूला तुम्ही 4ही बाजूने जे लावलेलं आहे, त्या शिवरीचा पाला रोजच्या रोज त्याला वापरात येईल. आणि थोडंफार हाती गवत, बोकडाला जसं चमचमीत लागतं तसं ठगराला नाही. ठगर हे रफ अँड टफ आहे, ते तुम्ही जे घालाल ते खातं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर छोटं बारीक कुट्टी करणारं मशीन वगैरे जर असेल तर अप्रतिम. म्हणजे तुमचा चाऱ्याचा खर्च हा निम्म्यावर येतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही उत्पादन खर्च तुमच्या असणाऱ्या शेतातल्या प्रत्येक गोष्टीतनंच तुम्ही त्याला घालू शकताय. फक्त तुमची राबणूक हा विषय आहे. आणि तुमची राबणूक आणि त्या पद्धतीने जर तुम्ही दिलात तर नक्कीच उत्पादन खर्च सुद्धा कमी येतो. आणि जे मी दुप्पट म्हणतोय, 6 महिन्यानं जी दुप्पट रक्कम तुम्ही, म्हणजे उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं, 6 महिने जर एखादा आता बोकड तुम्ही जर पाळलात, त्याला येणारा उत्पादन खर्च जो आहे, आणि ठगराला 6 महिने तुम्ही पाळलात, त्याला येणारा उत्पादन खर्च आहे.
बोकड हे 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक दुप्पट होऊ शकतं. म्हणजे एक 10 किलोचा बोकड आहे तर तो एक साधारणपणे 18 ते 20 किलोपर्यंत तो जाऊ शकतो जर तुमचं व्यवस्थित त्याची निगा असेल तर. पण ठगर मात्र अगदी 15 किलोच्या हिशोबाने वाढतो. म्हणजे 10 किलोचा ठगर हा 25 किलोपर्यंत पोहोचतो. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर लहान पिल्लं जे ठगराचं तुम्ही 5,000 रुपयाला आणलेलं आहे, 6 महिन्यानं त्याला जर तुम्ही बाहेर काढलात तर नक्कीच ते 14 ते 15,000 रुपयाला ते ठगराचं पिल्लं जातं. म्हणजे जवळपास 5,000चं तुम्ही 15,000 म्हणजे 10,000च्या आसपास तुम्हाला नफा इथं मिळतो, नक्की मिळतो. त्याच्यातला उत्पादन खर्च वगैरे जर तुम्ही वजा केलात एक साधारण 4,000च्या आसपास, 3,500-4,000, कारण तेवढ्या स्टँडर्ड लेवलला ते त्याला खर्च करायचा आहे, तेवढं त्याला घालायचं आहे, तेवढं कारण आपल्याला त्याचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे, तर त्याला त्या पद्धतीनं भरडा वगैरे सगळा द्यायचा आहे. तर 4,000 रुपये प्रमाणे तुम्ही जर त्यातनं वजा केले तर नक्कीच एक 6,000 रुपये तुम्हाला राहतात. म्हणजे 5,000ची गुंतवणूक आणि तुम्हाला मिळणार आहेत 6 महिन्यानं 6,000 रुपये. म्हणजे दाम दुपटीपेक्षाही जास्त रक्कम तुम्हाला या व्यवसायातून मिळू शकते, नक्की मिळू शकते. कदाचित 6 महिन्यानं जी गुंतवलेली रक्कम आहे ती दुप्पट न होता 3 पट इतक्या रकमेपर्यंत ती पोहोचू शकते. फक्त ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण दुप्पट रक्कम मात्र नक्की तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही बाहेर जागा भाड्याने आहे आणि बाहेरून चारा तुम्ही विकत आणणार आहात किंवा आणत आहात तर नक्कीच आपल्याला थोडंसं तिथं मार्जिनेबल जो घटक आहे तो कमी होतो आणि आपल्याला गुंतवलेल्या दुप्पट रक्कम मात्र नक्की राहत असते. आणि तुमचं स्वतःचं शेत आणि शेड वगैरे हे सगळं असेल, तुमची राबण्याची स्वतःची तयारी असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे एका ठगरामागं एका याला तुम्हाला साधारणपणे 12 ते 15,000 रुपये राहतात, नक्की राहतात. आणि जर तुम्ही मगाशी सांगितलं मी शेडमध्ये 15-15चे लॉट करायचे 15 दिवसानं, म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये 15 पिल्ले 15 दिवसानं दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आणून टाका, तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये 15 दिवसानं आणून टाका. हे सर्कल ज्यावेळी तयार होतं ना, म्हणजे 6 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही विकायला बाहेर काढाल त्यावेळी 1-1 महिन्याच्या अंतरानं हे तुम्ही जर विकलात तर नक्की हे सर्कल अशा पद्धतीनं बसतं की एका समजा 15 ठगरांच्या मागं तुम्हाला एक 5,000च्या हिशोबानं किंवा 10,000च्या हिशोबानं ते एक राहत असेल तर 15 म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास एका लॉट मागं तुम्ही इन्कम घेऊ शकता. 1.5 लाख रुपये, चेष्टा नाही, एका लॉट मागं. असे तुमची 3 लॉट 1-1 महिन्याच्या अंतरानं जाणार आहेत. 1.5 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख, 4.5 लाख रुपये 3 महिन्यामध्ये तुमचं इन्कम होऊ शकतं. त्यातलीच रक्कम पुन्हा काढायची, पुन्हा ती 15 ठगराची पिलं आणायची. असं तुम्ही वर्षातून कमीत कमी 3 वेळा हा सर्कल तुम्ही फिरवू शकता. म्हणजे 4.5 लाख गुणिले 3. आता गणित कागदावर मी मांडतोय, सोपं आहे, पण याच्यासाठी कष्ट फार महत्त्वाचे आहेत. त्याला व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणखीन एक तुम्हाला सांगतो, म्हणजे मी बोकड आणि ठगर याच्यामध्ये का ठगराला प्रेफरन्स, आणखीन एक तुम्हाला सांगेन की बाबा बोकडापेक्षा ठगर का, तर बोकडाला रोगराईचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं पण ठगराला रोगराईचं प्रमाण कमी, अतिशय कमी. आणि त्याच्यामध्ये तो रफ अँड टफ असतो. कुठल्याही वातावरणात, ऊन वारा थंडी पाऊस, त्याला काहीही सांगा, त्याला काहीही कशाही वातावरणात त्याला वाढवा, त्याचं वाढण्याचं प्रमाण हे तितक्याच ताकदीनं असतं आणि ते बोकडापेक्षा खूप जलद गतीने वाढतात आणि त्यामुळं त्याच्यापासून मिळणारा नफा हा खूप मोठा आहे. त्यामुळं तुम्हाला अगदी वर्षात तुमचं एक अर्धा एकर शेत आहे तर नक्कीच तुम्ही वर्षामध्ये 7 ते 8 लाख रुपये इन्कम घेऊ शकता. याचा अर्थ आहे महिन्याला तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये पगार पडतो, नोकरीपेक्षाही जास्त. म्हणून मी नेहमी वारंवार म्हणत असतो, मालक बनायचं असेल तर व्यवसाय निवडा आणि तुम्हाला नोकरीपेक्षाही जास्त जर इन्कम हवा असेल तर व्यवसाय निवडा. आणि हे व्यवसाय कुठं मोठं गुंतवणूक करायची आहे काही नाही. तुमच्याजवळ असणारे जे भांडवल आहे, तुमच्याजवळ असणारे जे साहित्य उपलब्ध आहे, तुमच्याजवळ असणारी जी परिस्थिती उपलब्ध आहे त्या परिस्थितीला साजेसा व्यवसाय आपण निवडायचा आहे. असे अनेक व्यवसाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे आणि ह्या व्यवसायाच्या निमित्तानं तुम्ही पेजला पहिल्यांदा फॉलो करा, कारण अशा अनेक व्यवसाय जे आहेत या अनेक व्यवसायामध्ये तुम्हाला जो आवडणारा व्यवसाय, तुमची काम करण्याची इच्छा ज्या व्यवसायामध्ये आहे तो व्यवसाय तुम्ही निवडा आणि नोकरीपेक्षाही जास्त रक्कम तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.